कोकणातील राजापूर मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। राजापूर विधानसभा मतदारसंघातून प्रमुख नेते अजित यशवंतराव यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मातोश्रीवर आज दुपारी 12:30 वाजता हा पक्षप्रवेश पार पडेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसलाय। बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये दीपक बडगुजर आरोपी होते। नांदेडमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळते। मुख्यमंत्री शिंदेचे खासगी स्वीय सचिव बालाजी खदगावकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। मुखेड मतदारसंघातून भाजपने तुषार राठोड यांना उमेदवारी दिल्यामुळे खदगावकर बंडखोरी करणार आहेत। राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लवकरच बिघाडी होणार आहे, असा मोठा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलाय। महायुती आणि महाविकास आघाडीमधील एक पक्ष बाहेर पडणार असल्याचा दावाही कडूंनी केलाय आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे। मुरबाड विधानसभेसाठी इच्छुक असलेले सुभाष पवार यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केलाय। शिवसेना शिंदे गटातून त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय, त्यामुळे शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाण्याच्या मुरबाड मतदारसंघात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांच्या पक्षप्रवेशाला शरद पवार पक्षातून विरोध होतोय। ज्यांनी लोकसभेतून विरोध केला त्यांना पक्षामध्ये घेऊ नका अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी केलेली आहे। अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा वडनेरे यांनी दिलाय। निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे। 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे। निलेश राणे यांना कुडाळ मालवणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान नारायण राणे यांनी सुद्धा वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अकोल्यामधील विचार सभेमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरमने शहरामध्ये विचार सभेचं आयोजन केलं होतं। या सभेमध्ये भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू होतं। यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी काही सवाल उपस्थित करत सभेत गोंधळ घातला। भायखळ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी गीता गवळी उद्धव ठाकरे यांना भेटलेले आहेत। त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। भायखळ्यामधून लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे यांनी मनोज जामसुदकर, रमाकांत रहाटे आणि गीता गवळी या भायखळ्यामधून इच्छुकांना समोरासमोर बसवून चर्चा केली आहे। शिवसेना काँग्रेस वादामध्ये शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे। शरद पवार यांनी वादावर काँग्रेस हायकमांडची चर्चा केलेली आहे, तर तोडगा काढण्यासंदर्भातही त्यांनी काँग्रेस आणि ठाकरेंशी चर्चा केली आहे। यामध्ये ठाकरे आणि काँग्रेसनं नरमाईची भूमिका घेतल्याची माहिती मिळते। शरद पवार हेच आपलं दैवत आहे आणि पुढे सुद्धा राहतील असं वक्तव्य पूर्वा वळसे पाटलांनी केले। पूर्वा या वळसे पाटलांच्या कन्या आहेत। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिलीप वळसे पाटलांनीही पवारांची साथ सोडली नसल्याचं म्हटलं होतं। पुण्यामध्ये महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली। विधानसभा निवडणूक नियोजन आणि प्रचारासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। या बैठकीला चंद्रकांत दादा पाटील, मुरलीधर मोहोळ, रुपाली चाकणकर यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते। प्रियंका गांधी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वायनाड लोकसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतील। नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। वाशीमधल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात बैठक घेऊन संदीप नाईक यांनी हा निर्णय जाहीर करणार आहेत, तर संदीप नाईक राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। संदीप नाईक यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली, त्यामुळे संदीप नाईक नाराज आहेत। दरम्यान संदीप नाईक यांनी पक्षाचा आदेश मानावा अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिलेली आहे। तसंच त्यांच्यावर अन्याय झालेला आहे असं वाटत असेल तर त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। जवळपास 96 जागांवर आपली काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची चर्चा झाली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली।
विदर्भातील काही जागांवर अद्यापही वाटाघाटी सुरू असून स्वबळावर लढण्याची आम्ही कुठलीही इच्छा व्यक्त केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा समावेश करण्यात आलाय, तर छगन भुजबळ, नरहरी झिरवळ यांच्यासह 27 जणांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधून लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। सोमवारी 28 ऑक्टोबरला अजित पवार विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यांची तयारी त्यांच्याकडून झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ठाण्यातील कोपरी 5 पाखाडी या विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड कळव्यामधून अर्ज दाखल करणार आहेत। मंत्री दीपक केसरकरांनी राजन तेली यांचा चांगलाच समाचार घेतलाय। राजन तेली तिसऱ्यांदा आपल्या विरोधात पराभवाची हॅट्रिक करतील अशा शब्दांमध्ये केसरकरांनी तेली यांना डिवचलेला आहे। राजन तेली हे कणकवलीमध्ये झालेल्या एका राजकीय हत्येमधील आरोपी असल्याचा गंभीर आरोपही केसरकरांनी केलाय। विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्ती रिंगणामध्ये उतरली आहे। परिवर्तन महाशक्ती राज्यातील 150 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची माहिती मिळते। यामधील पहिली 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। जळगाव दौऱ्यावर आले असताना मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे। भाजपचे नेते आणि अंधेरी पूर्वचे इच्छुक उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारीची शक्यता धूसर आहे। एसआरए प्रकरणामध्ये लाभार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरीमधील काही लोकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। त्याचबरोबर 2017च्या पालिका निवडणुकीमध्ये खोटं जातक प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मुरजी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्याची उमेदवारी तुतारीकडून म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षाकडून लढण्यासाठी आमदार बबनराव शिंदे आग्रही आहेत। पवारांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणारच असंही ते म्हणाले। 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय, मात्र महायुतीकडून लढणार नसल्याचं बबनराव शिंदे यांनी स्पष्ट केलंय। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत। शिंदे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी हे संकेत दिलेले आहेत। करमाळामध्ये युतीमधून भाजप उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू करत आहे। जर इथे शिवसेना उमेदवार दिला नाही तर आपण भाजपचं काम करणार नाही असा इशारा चिवटेंनी दिलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून हिरामण खोसकर इगतपुरी मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती मिळते। देवगिरी बंगल्यावर त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारलेला आहे। काही दिवसांपूर्वीच हिरामण खोसकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला। पुन्हा त्यांना इगतपुरी याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे। जतमध्ये भूमिपुत्राविरुद्ध आयात उमेदवार वाद पेटलेला आहे। गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिल्यास भाजप नेत्यांनी बंडखोरीचा इशारा दिलाय। माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्यामुळे पडळकर यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा इशाराही देण्यात आलाय। सांगली भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे। भाजपचे इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका घेतली आहे। भाजपकडून सुधीर गाडगे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे ते नाराज आहेत। सांगलीमधील तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून रोहित पाटील निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे 24 ऑक्टोबरला रोहित पाटील यांनी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते। विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळते। पाटील यांना एबी फॉर्म दिल्याचं छायाचित्र समोर आलंय। लवकरच त्यांची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून 5वी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। अकोल्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुगत वाघमारे यांना उमेदवारी मिळाली आहे।
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपनं शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचा तिकीट कापत त्यांचेच दीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजप कामाच्या जीवावर ही निवडणूक जिंकणार असा विश्वास जगतापांनी व्यक्त केला आहे. माझी स्पर्धा कुणाशीही नाही असा विश्वास भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केलेला आहे. भाजपकडून लांडगे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढणार याकडे मी लक्ष देत नसल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या कामाच्या जोरावर मी निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यवतमाळ मतदारसंघातून भाजपनं 8व्यांदा आमदार मदन येरावार यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात यंदा पक्षातून आव्हान उभं राहिलेलं होतं, तरी सुद्धा पक्षानं येरावार यांनाच उमेदवारी दिलेली आहे. दरम्यान मतदार पुन्हा महायुतीला कौल देतील आणि आपण 5व्यांदा विजयी होऊ असा विश्वास येरावार यांनी व्यक्त केलाय. बीडमध्ये पंकजा मुंडे यांचे समर्थक शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के उद्या तुतारी हाती घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा धक्का मानला जातोय. सिन्नरचे उदय सांगळे हाती तुतारी घेणार आहेत. दादा भुसे समर्थक उदय सांगळे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. उदय सांगळे सिन्नर मतदारसंघातून लढायला इच्छुक आहेत. मुंबईमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल.